शिर्डी लोकसभा आणि दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातील आरपीआय आठवले गटात संभ्रम तयार झाला असून नक्की कोणासोबत जायचं हा प्रश्न तयार झालाय। विखे पाटलांनी आठवले यांचा पराभव केल्याची सल आरपीआय आठवले गटात आहे, तर शिर्डीमध्ये खासदार लोखंडे यांनी दलित वस्त्यांमध्ये कोणतीही कामं राबवली नाहीत आणि सामाजिक चळवळींमध्ये योगदान देण्यात लोखंडे अयशस्वी ठरल्याचा आरोप करण्यात येतोय। काल रामदास आठवले यांच्याबरोबर आपल्या भूमिका विशद करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती। आठवलेंनी झालं गेलं विसरून दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचं काम करा असे आदेश आरपीआयचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिलाय। मात्र कार्यकर्ते अहमदनगर जिल्ह्यात युती झालेल्या पक्षांकडून आरपीआय पक्षाला योग्य सन्मान मिळत नसल्याचा आरोप करताय। काल 4 एप्रिल रोजी मुंबई येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली। या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं शिर्डी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थितीतले असलेल्या उमेदवारांच्या विषयी कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत प्रचंड नाराजी आहे आणि नाराजी व्यक्त करून कार्यकर्त्यांनी आपल्या भावना तिथे व्यक्त केलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी गेली 4.5 वर्षामध्ये या मतदारसंघातील मागासवर्गीय वस्तीमध्ये कसल्याही प्रकारची विकासात्मक कामं केली नाही किंवा संघटनेतील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही, ही भावना अत्यंत प्रबळ आहे आणि त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवाराचं काम न करण्याचा त्याचबरोबर या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आम्ही सर्वांनी दिलेला आहे। पक्षप्रमुखांनी या संदर्भातली भूमिका कार्यकर्त्यांशी चर्चा करून घ्यावी, परंतु युतीचं काम करावं अशी भावना त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली जरी असली तरीसुद्धा जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक 1-2 दिवसात या ठिकाणी होईल आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाच्या माध्यमातून उमेदवार उभा करण्याचं, चळवळीतील कार्यकर्त्यांना उभं करण्याचं काम या निमित्तानं होणार आहे। तरी त्याचप्रमाणे नगर दक्षिणमध्ये जर रामदास आठवले त्यांचा पराभव 2009ला जरी झाला असला, राष्ट्रवादी काँग्रेसने केला असला तरीसुद्धा आठवले साहेबांनी त्या ठिकाणी ज्यांनी माझा पराभव केलेला असला तरी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी भाजपचा उमेदवार निवडून आणावा आणि युतीच्या राजकारणाला प्रबळ करावं, मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करावं ही भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्यामुळे दोन्ही मतदारसंघातील भूमिका 2 दिवसात त्या ठिकाणी निश्चित केल्या जातील। तर अशी सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे। आम्ही लवकरच या संदर्भातली बैठक 2 दिवसात या ठिकाणी नगर येथे घेणार आहोत आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील चळवळीच्या कार्यकर्त्याचं नाव निश्चित करणार आहोत। पुन्हा कार्यकर्ते प्रचारात सहभाग घेत नसतानाही कार्यकर्ते आणि तालुका अध्यक्ष यांची नावं निवडणूक प्रचाराच्या पत्रकांवर दिसत असल्याने दोन्ही मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांची नाराजी दिसून येते। अहमदनगर येथे पुन्हा आरपीआय कार्यकर्त्यांची बैठक होणार असून कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय होणार आहे। त्यामुळे शिर्डी आणि दक्षिणेत आरपीआय कार्यकर्ते काय निर्णय घेणार आणि कुणाला साथ देणार याचा सस्पेन्स कायम आहे। न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, एसएन मीडिया, अकोले।